नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास. या महाराष्ट्रात चाललंय तरी काय? ज्या अधिकाऱ्यावरती जितके आरोप, जितके भ्रष्टाचाराची प्रकरणं, तितकाच तो अधिकारी या राज्यात सुरक्षित आहे आणि तितकाच तो अधिकारी एका वरिष्ठ पदावरती बसण्यास पात्र आहे. असा काही निकष चंद्रकांत पाटील साहेब आपल्या कार्यकाळात आपण करत आहात का? असा खुला प्रश्न मी आपल्याला विचारतोय. होय, आज मी आपल्या समोर पहिली फाईल ओपन करतोय. डॉक्टर मनोज डायगव्हाणे. डॉक्टर मनोज डायगव्हाणे हे नागपूर विभागाचे सहसंचालक आहेत, तंत्र शिक्षण विभागाचे. आज मी आपल्याला यांची वस्तुस्थिती दाखवतो. प्रथम आपण यांच्या पदवीकडे जाऊ. यांची पदवी व्हॅलिड आहे का? आता हा इंटरनॅशनल रिसर्च पेपर आहे. हा इंटरनॅशनल रिसर्च पेपर आपण पाहतोय. या इंटरनॅशनल रिसर्च पेपरमध्ये ऑथरमध्ये डॉक्टर मनोज बी डायगव्हाणे आपल्याला दिसतात. मनोज डायगव्हाणे यांचं इथे आपल्याला दिसतंय, मी हायलाइटिंग करतोय. MS डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल इंजिनिअरिंग फ्रॉम बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी, राजस्थान. 1994 ची ह्यांची MS डिग्री आहे, मास्टर ऑफ सायन्स. आता आपण याची वस्तुस्थिती चेक करू की ही केस आहे गुवाहाटी हायकोर्टची. गुवाहाटी हायकोर्टमध्ये भट्टाचार्य वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये अगदी स्पष्ट केलेलं आहे ऑनरेबल कोर्टानी. स्पेसिफिकली मी पॅरा नंबर 20 वाचतोय आपल्यासाठी. पॅरा नंबर 20 मध्ये असं अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे की द appellant has not been able to display the stand of UGC in its affidavit opposition that the Bachelor of Science Engineering Technology BITS Pilani has never been specified degree of the UGC under section 22 of the University Grant Commission Act 1956 and therefore the said degree cannot be treated as a recognized degree. म्हणजे इथे अत्यंत गंभीरतेने पाहतोय की डॉक्टर मनोज डायगव्हाणे यांची जी MS डिग्री आहे ही UGCच्या नोटिफिकेशन मध्ये, म्हणजे पदवी जी असते ती कधीही UGCच्या नोटिफिकेशन मध्ये प्रसिद्ध करावी लागते आणि तीच पदवी विद्यापीठ देऊ शकतं. मात्र BS म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स हीच डिग्री मुळात UGCच्या स्पेसिफिकेशन ऑफ डिग्री मध्ये नाही. त्यामुळे MS पण नाहीये आणि त्यामुळे त्यांची टी डिग्री अनधिकृत आहे. आता सर्वात महत्वाची बाब आपण आता पाहू की डॉक्टर मनोज डायगव्हाणे यांनी भ्रष्टाचार काय केला. डॉक्टर मनोज डायगव्हाणे ज्यावेळेस अधिवेशन कालावधी होता, या अधिवेशन कालावधीमध्ये त्यांनी केटरिंगची बिलं वाटप केली आणि ती बिलं मंजूर करण्यात आली. ब्लँक बिलं मंजूर करण्यात आली. अत्यंत गंभीर परिस्थिती इथे आहे. मी आपल्याला दाखवतो की यांनी बिलांचं वाटप केलं. आपण पाहतोय की नमो केटर्स, इथे कुणाचंच नाव नाही, मात्र ही बिलं मंजूर करण्यात आली. बोगस बिलं बनवण्यात आली नमो केटर्स या नावाने आणि ही मंजूर करण्यात आली. डायगव्हाणे आणि त्यांचे भाऊ हे दोघही जण MSBT गेले, तिथे त्यांनी ती बिलं मंजूर केली आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. याच्यावरती माझी तक्रार दाखल झालेली आहे आणि सदर तक्रार संचालकांनी त्यांच्याकडेच पाठवलेली आहे डायगव्हाणेकडे चेक करायला. आपण पाहतोय की ही जी बिलं आहेत या कालावधीची, हा अधिवेशनचा कालावधी होता आणि या अधिवेशनच्या कालावधीमध्ये तब्बल 8,500चं खाण्याचं बिल बघा, 23 तारखेचं किती, 8,550 रुपयाचं खाण्याचं बिल. 21 तारीख 9,900 रुपये खाण्याचं बिल. आपण पाहू शकतो की अशा प्रकारे त्यांनी ज्या अधिवेशन कालावधीमध्ये जे मंत्री महोदय, त्याच्यानंतर तत्कालीन डायरेक्टर, त्यानंतर प्रेमरोगी रास्तोगी म्हणजे पूर्वीचे प्रधान सचिव
उच्च व तंत्र शिक्षण यांची जी सोय केली खाण्यापिण्याची आणि ह्याची सगळी बिलं त्यांनी पॉलिटेक्निक, MSBT रिजनल ऑफिस इकडनं पास करून घेतली बळजबरीने. म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण आहे, याची तक्रार होते, कुठेही कारवाई होत नाही. आणि याही पलीकडे जाऊन मी आपल्याला अत्यंत गंभीर परिस्थिती ही ऐकवतो. बघा, स्वतः संचालक काय म्हणतोय, सहसंचालक काय म्हणतोय, हे आपण ऐकूयात. आपल्या कानावरती आणि आपल्या डोळ्यावरती विश्वास आहे. आवाज ऐकवतो, आपण पाहूयात की सहसंचालक. फोन केला होता. हा, फोन केला होता. अग्निहोत्रीमध्ये माझे आता दाखल्यात माझे छायाचित्र अग्निहोत्रीमध्ये माझे 2 दाखवते 30 मध्ये आता तयार असतो. सिटी कंट्रोल करतो, युनिव्हर्सिटी कंट्रोल करतो. आता तुमच्या स्कूल ट्रिब्युनल मध्ये कुठल्या ट्रिब्युनल मध्ये आहे ते सबडिवाइड येऊन पाठवते, त्याची ऑर्डर पाठवते. तर त्यात तुम्ही सांग. आपण पहिला व्हिडिओ पाहू. केव्हा पॉलिटिकली खूप एकमेकाचं मोठं घडपुले एकमेकांचे पक्ष काहीतरी असं वाजलं का वर्गाचं माझ्याच कॉलेज 47 महिन्याचं आहे. 47 महिन्याचा. अरे बाबा, याच्याला पाहिलं का सकाळ मधली दिला तुम्ही होते तिथे 25 वर्ष. किती दिवस आहे, किती महिने होईल, 7 महिने 8 महिने शाही करावं लोक आम्ही असतात ना. नाही भावपुराव देशमुख आपला देशमुख सर बाबा माझं प्रकरण कोर्टापर्यंत गेले आमचं कोर्टाचे निकाल लागलेले आहे त्याचे. कोर्टाचे निकाल लागलेला आहे, पण 1 रुपये नाही दिला असेल. नाही, एकही दिला नाही. ते सुरेश देशमुख राष्ट्रवादी आहे, वासाडे राष्ट्रवादी आहे, प्रफुल्ल पटेल काँग्रेस, ते राष्ट्रवादीच होते ना. पैसे दिले वाटले ते मीच वाटले ना. बघा, आता या ऑडिओमध्ये आपल्याला स्पष्ट होतंय की प्रफुल्ल पवारचे पैसे मीच वाटले. हे बोलणारा कोणी सहसंचालक. आपण आता पुढचं ऐकू. आता हे आपला काय म्हणते दत्ता म्हणजे ते सेटलमेंट केले दत्ता म्हणजे मेजर सेटल कोर्ट मॅनेज करून सेटलमेंट केलं. हा, कोर्ट मॅनेज करून सेटलमेंट केला. हो, गंभीर आली. म्हणजे आपण आता पाहतोय की एक सहसंचालक म्हणतोय दत्ता मेघेनी कोर्ट मॅनेज करून सेटलमेंट केलं. हे आपल्या कानावरती आपला विश्वास आहे. एवढंच नाही तर हा सहसंचालक हा देखील क्लेम करतोय की प्रफुल्ल पटेलचे पैसे मीच वाटले. म्हणजे तुम्ही पैसे वाटायला आहात का सहसंचालक साहेब, हे आधी क्लिअर करा. अहो, चाललंय का या महाराष्ट्रात? असे काही माझ्याकडे पत्र आहेत. या पत्रांमध्ये जर आपण वाचलं, माझ्याकडे काही प्रोफेसर मंडळींनी काही पत्र पाठवलेली आहेत निनावी नावाने. या पत्राचं अवलोकन केलं असता अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण आहे. हे तर मी आपल्याला लाईव्ह पुरावा दाखवला की ज्याच्यामध्ये हा सहसंचालक एका टॅपनेटच्या सदस्याला सांगतोय की कोर्ट मॅनेज करून निकाल आणला जातोय. अहो, या राज्यात चाललंय तरी काय? कोर्टाला पण तुम्ही सोडत नाही सहसंचालक साहेब. कोर्टावरती आरोप करताय आपण. लाज वाटायला पाहिजे तुमच्या पदाची. आणि अशा सहसंचालक की ज्यांनी आयुष्यभर भ्रष्टाचार केला, ज्याची डिग्री बोगस आहे, ज्यांनी खोटी बिलं वाटली, अधिवेशन काळामध्ये प्रेमरोगी रास्तोगीला काही विशिष्ट सर्व्हिस दिल्या, त्याचं पण मी रेकॉर्ड ठेवतो. पण ते महिलांच्या बाबतीत असल्यामुळे मी जास्त डिटेल काढत नाही. पूर्व संचालक यांना काही सुविधा दिल्या, स्पेशल सुविधा दिल्या, ताडोबाच्या जंगलात नेलं, त्याचा सगळा खर्च हे वसूल करतात महाविद्यालयांकडनं, बिलं वाटप करतात. आणि एवढा गंभीर आरोप असून ते सहसंचालक पदावरती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. चंद्रकांत पाटील साहेब, धन्य आहे तुम्ही. नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, या चंद्रकांत पाटील साहेबांना पहिलं बदला हो. सगळ्यात भ्रष्टाचारी नेता